नमस्कार मंडळी, 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे। विशेषतः गर्भवती महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊ नये का? अन्न खाऊ नये का? बाळावर काही परिणाम होतो का? सुतक कधी लागते आणि कधी संपते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि धार्मिक परंपरा या दोन्ही अंगांनी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम विज्ञान समजून घेऊया। चंद्रग्रहण तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना आहे। यामध्ये कोणतीही विषारी किरणे किंवा हानिकारक ऊर्जा निर्माण होत नाही, असे वैज्ञानिक सांगतात। म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहण धोकादायक असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही। धार्मिक मान्यता काय सांगते? भारतीय संस्कृतीत ग्रहणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात सुतक पाळले जाते। या काळात अन्न सेवन टाळावे, शिवनाम मंत्रजप करावा, देवपूजा करावी, ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे। विशेषतः गर्भवती महिलांनी बाहेर न जाणे, धारदार वस्तू वापरू नये, शिवणकाम करू नये अशा सूचना दिल्या जातात। या गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत आणि अनेक कुटुंबांमध्ये आजही पाळल्या जातात। गर्भवती महिलांनी नेमकं काय करावं? आता सर्वात महत्त्वाचा भाग। जर तुम्ही गर्भवती असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही। खालील गोष्टी लक्षात ठेवा। 1. मानसिक शांतता ठेवा। ताण घेणं हे आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक असतं, त्यामुळे अफवा ऐकून घाबरू नका। 2. घरात आराम करा। ग्रहणाच्या वेळेत घरात शांतपणे विश्रांती घ्या। पुस्तक वाचा, मंत्र ऐका किंवा ध्यान करा। 3. अन्नाबाबत काय? वैज्ञानिकदृष्ट्या अन्न खराब होत नाही, पण जर तुमच्या घरात परंपरा पाळली जात असेल तर आधीच हलकं अन्न घेऊ शकता। 4. धारदार वस्तू टाळा। ही धार्मिक परंपरा आहे, जरी वैज्ञानिक पुरावा नसला तरी मनःशांतीसाठी टाळणं हरकत नाही। 5. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा। जर तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनाच पाळा। सुतक काळ म्हणजे काय? सामान्यतः चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधीच सुतक लागते असे मानले जाते। या काळात काही लोक धार्मिक नियम पाळतात, पण लक्षात ठेवा, हे श्रद्धेवर आधारित आहे, बंधनकारक नाही। धार्मिक परंपरेनुसार सुतक गोष्टी सामान्यतः ग्रहण सुरू होण्यापूर्वी काही तास आधी लागू होते। सुतक सुरू अंदाजे बरोबर 9 तास पूर्वी। तर सुतक सुरू होईल सकाळचे 7:20 3 मार्चच्या दिवसाचा सकाळ लगभग। सुतक संपेल ग्रहण पूर्ण झाल्यावर साधारण संध्याकाळचे 7:53 नंतर मानलं जातं। ही सुतक वेळ पारंपरिक धार्मिक पद्धतीवर आधारित आहे आणि वैज्ञानिक दृष्टीने पसंत केलेले नियम नाहीत। ग्रहण सुरू होते दुपारचे 3:20। पूर्ण ग्रहण सुरू संध्याकाळचे 4:34। ग्रहणाची मध्यबिंदू वेळ संध्याकाळचे 5:04। पूर्ण ग्रहण संपणे संध्याकाळचे 5:33। आंशिक ग्रहणाचा शेवट संध्याकाळचे 6:47। ग्रहण पूर्णपणे संपते संध्याकाळचे 7:53। विज्ञान विरुद्ध श्रद्धा योग्य समतोल काय? आजच्या काळात आपल्याला दोन्ही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे। विज्ञान सांगतं की ग्रहण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। धर्म सांगतो की हा आत्मशुद्धीचा काळ आहे। म्हणून भीती बाळगू नका, पण श्रद्धेचा आदर ठेवा। अंधश्रद्धेला बळी पडू नका, पण परंपरेला कमीही लेखू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आईचं मन शांत आणि आनंदी असेल तर बाळही निरोगी राहते। म्हणून 3 मार्च 2026 चंद्रग्रहणाच्या दिवशी भीती नाही, फक्त जागरूकता ठेवा। ग्रहण म्हणजे विनाश नव्हे, तर निसर्गाचा एक सुंदर चमत्कार आहे। जर तुम्ही गर्भवती असाल तर स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहा। तुम्ही ग्रहणाच्या वेळी नियम पाळता का? तुमच्या घरी कोणकोणत्या परंपरा पाळल्या जातात? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।